श्री स्वामी समर्थ. कसे आहेत मंडळी? बरे आहेत ना? हा, बरंच पाहिजे हो सगळी. बरं, मी आज रेसिपी दाखवते तुम्हाला भेंडीचा भरताची. त्या दिवशी वाटण केलेलं ना, म्हणून मी तुम्हाला आज मुद्दाम दाखवते जरासं. म्हणजे त्या वाटणमध्ये आपण काय काय टाकायचं. नाही तर बोला काकी अशीच हे सांगते की काय. हे बघा, ते कापलेली अशी तुम्हाला मी दाखवते. थोडी कापून ही अशी मधून चिरायची. ही झाली कापून. आता हे वाटण आहे, त्या दिवशी मी केलेलं वाटण ते घेतले 3 चमचे अंदाजे आपला. आणि हे शेंगदाण्याचा कूट, धना पावडर, गरम मसाला, हळद, काश्मीरी मिर्च, घरचा मसाला आणि मीठ. आता बघा मी काय करते. आता हे वाटण घेतलं मी. आता हे वाटण टाकलं याच्यात. आता याच्यामध्ये बघा एवढं शेंगदाण्याचा कूट घेतला. कूट टाकलं शेंगदाण्याचा टाकला. आता हे सगळं मसाला बघितलात ना, आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं मसाला, मीठ वगैरे सगळं. लय सोपी आहे, एवढं भारी लागतं ना. हे बघा, आता असं मिक्स करायचं. घाई गडबडीचं पण नाही का. आणि असंच वांग्याचं भरीत करायचं, छान लागते. वांग्याचं भरीत पण छान लागतं असं केलं तुम्ही. कंटाळाला शेंगदाण्याचं कूट असल्या घरामध्ये तर असं करून टाकायचं, छान लागतं. ते झालं. आता मी भरते ह्याच्यामध्ये. मी आता मधून चिरले की नाही, आता हे असं पकडायचं आणि हे असं भरायचं. बी वगैरे काही काढायचं गरजच नाही. अशीच हे पकडायचं 2 बोटामध्ये असं भरायचं. मध्येच चिरायचं. आता आपल्याला तवा ठेवायचा, असा पसरट तवा असतो ना घरामध्ये आपला. बघा तवा तापला. आता तेल टाकायचं असं गरम जरासं तव्यावरती. तेल लागत नाही जास्त फ्राय करायला. छान लागते, एक नंबर मस्त लागतं. आधी सिंपल. चला, भेंडी फ्राय मसाला अशी सोडायची. भेंडी एक एक अशी सोडायची. राहिली ना. आता माझ्याकडे मसाला आहे तो मी टाकते. असं थोडंसं असं टाकायचं आपल्याला वाटतं, त्याच्यात होऊन जातो काय. आपल्याला वाटलं तर थोडंसं तेल टाकायचं असतं साईडला. बघा झालं. आता आपलं भेंडी फ्राय असं साईडला काढायचं, मग तेल सगळं निघून येतं. असं तेल पण लागत नाही त्याला. हे बघा मंडळी, भेंडी फ्राय, भरीत भेंडी फ्राय. हा, करून बघा घरी आणि सांगा कमेंट मध्ये. काकीला सबस्क्राईब करा, काकी एवढी मेहनत घेते तुमच्यासाठी. कमेंट करा, कमेंट पण करा जरा, बरं वाटतं कमेंट केले की. आणि करून बघा, शेअर करा.